हॅलो गाईस, कशात तुम्ही सर्व स्वागत तुमचं माझ्या आणखी एक व्हिडिओमध्ये। तर म्हणजे तुम्ही आधी बघितलं आपला शिमग्याचा आणि होळीचा ब्लॉग। तर आज आहे गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी आणि हिंदू लोकांचं नवीन वर्ष। तर आजच आपला नवीन वर्ष चालू होते। आपला 31 वगैरे काही विषय नसतो, आपला गुढीपाडवाच आपला नवीन वर्ष चालू होतो। तर आज आमच्या गावात खूप प्रोग्राम असतात, तर 4-5 प्रोग्राम तर असतातच। तर त्याच आपण आज घेणार आहोत। तर पहिला म्हणजे आपली जी खाडी आहे म्हणजे आपली जेटी, आपली घनसोली जेटी, तिथे प्रोग्राम असतो। म्हणजे आपलं चेरीदेव मंदिर आहे, तिथे प्रोग्राम असतो। तिथे आपला चेरीदेवाची पूजा वगैरे करतात। नंतर गावातून रॅली वगैरे निघते, ते सगळं आपण घेणार आहोत। तर तुम्हाला मी दाखवतो काय काय होणार आहे ते। आता आपण चाललोय, आजच पहिल्यांदा खूप दिवसांनी लवकर उठलोय। सांगतो तुम्हाला, आणि नानासांना पण विचारतो की कसं काय आपल्या चेरीदेवाची माहिती आहे, कसं काय पूर्ण आपली पूजा वगैरे करतात ते। तर चला जाऊया। दरवर्षी आपण पूजा करतो, देवाला सुख शांती प्राप्त होते। स्वकुशीने न कोणाला सांगता सर्व आपण करतो। त्याच्याकडनं आता देव आपली सगळी पूजा झालेली आहे, झाल्यानंतर देव आपला आशीर्वाद देतो। तर तुमच्या मनामध्ये काय विचार देवाला सांगा, हात जोडा, मी सांगेल देवा टाका। हे देवा नमस्कार, इच्छा परिपूर्ण करीचे सुखदायकम धनधान्य आरोग्य प्राप्त लक्ष्मी प्राप्त समृद्धी प्राप्त। चेरीदेवाचा बोलला तर आपण शंकराचा अवतार। तर आम्ही असं सुचवलं की खाडीमध्ये आपला काहीतरी देव पाहिजे, आपलं रक्षण करणारा। तर आम्ही चेरीदेवाची स्थापना केली। आता या स्थापना करून झाली जवळजवळ 21 वर्ष, म्हणजे 2004ला आम्ही स्थापना केली। कारण काय कधी रात्री वगैरे खाडीत जायचो, एकटा असायचो, तर भीती वाटायची। ते चेरीदेवाचं नाव घेतलं तर आमच्या मनातून भीती जायची। आणि तेव्हापासून आम्ही जवळजवळ 21 वर्ष झाली का उत्सव करतो। आणि उत्सवामध्ये आपल्या घनसोली गाव, काही दिवा गाव, गोटोली गाव, तलोली, कोपरा गावचा 6 लोकांचा खूपसा असा प्रतिसाद भेटतो आणि भरपूर लोक येतात। आता तुम्ही याच्या माध्यमातून बघितलं असेल, शूटिंग केलं असेल, किती लोक आली, किती कार्यक्रम वगैरे चांगला, म्हणजे सालाभरप्रमाणे याच्या पुढे हे आम्ही कार्यक्रम असं सुरू ठेवणार आहोत। असा उत्सव पहिला गुढीपाडव्याला आपल्या शिमतेदेवीचा हा दिव्या गावात व्हायचा, आपला भांडुपला व्हायचा। तर आम्ही पण विचार केला का आपण पण गुढीपाडव्यालाच करूया, कारण लोकांना सुट्टी पण असते आणि लोक पण येतील जायला। बरोबर। आणि तुम्ही काय बोलू इच्छिता? आमचे नातवा कसे खाडीत जायचे रात्री अपरात्री आणि वाण्यावर वगैरे गेले, मग आम्हाला महिलांना पण आम्हाला भीती वाटायची इथे यायला। पण आता चेरीदेवांचं सासर एवढं म्हणजे इथे आहे ना की आम्ही एकटी पण येऊ शकतो, अशी म्हणजे एवढी हिंमत येते। जसं काय आमच्या सोबत आहे, आमच्या बरोबर देव। अच्छा, हा, आणि त्याप्रमाणे आमची श्रद्धा आहे आणि हा जागृत देवता आहे, आपल्या गावाचे रक्षक पण आहे। तर मंडळी इथे पूर्ण जेवणाचं चालू आहे, जेवणाचं काम। आपली सगळी नानासं बसतात इथे। तर नाना काय काय जेवायला आहे? आपल्या जेवायला वाटाण्याची भाजी आहे, आणि आम्ही सकाळी 6 वाजता चूल पेटवलेली आहे। आणि वाटाण्याची भाजी, त्याच्यामध्ये फरस, तोंडली, वांगा, सुरण, बटाटा आणि डाळ बनवलेलं आहे, आणि पापड बनवलेलं आहे। लोणचं आम्ही घरगुती बनवलं आहे, स्वतः बनवलेलं आहे। अच्छा, विकत आणलेलं ते आंबट नाही आणलेलं आहे, स्वतः बनवलेलं आहे। कैऱ्याचं आम्ही बनवलेलं आहे, आणि पापड आणि भाजी, लोणचं, आणि स्वीटसाठी आपण जिलेबी आणि लाडू आणलेले आहेत, आणि प्रोग्रामसाठी ऑर्केस्ट्रा वगैरे ठेवलेला आहे, आणि भजन आहे। तर नाना किती माणसं जेवतात इथे? इथं कमसे कम 2,000 माणसं जेवतात। अच्छा, तर असं काय पूर्ण आहे, तर तुम्हाला दाखवतोच। मस्त जेवणाचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता। मस्त डेकोरेशन, पताके वगैरे लावलेत एकदम आपल्या ट्रेडिशनल पद्धतीने। घनसोली जेटी, आणि ते आपले रोहन दादा, त्यांचा आता ऑर्केस्ट्रा पण आहे दुपारी, आणि यांचे मोठे मोठे शो पण असतात। इथे आपला दादा पण आहे, पकवाज वादक, ढोलकी सॉरी ते समजत नाही ना। आपला शो आहे ना आता, तर तो पण बघणार आहोत आपण। आता भजन चालू आहे, आणि मंदिर पण मस्त सजवत नाही, बघू शकता। तर इथे आपल्या राणी आहेत, ते राणी काय चालू आहे? अच्छा, प्रसादाची तयारी चालू आहे। मस्त प्रसाद झालाय, सुंदर असा वास येतोय मस्त, आणि आपल्या राणीचं वगैरे आहेत।
किती जमलं भाई, किती जमलं? फुल फुल. आज सोया भाई. तर मंडळी इथं पूर्ण तयारी चालूच आहे. तर आपल्या गावात पालखी सुद्धा निघते, म्हणजे आपल्या गुढीपाडव्याची सर्व ट्रेडिशनल वगैरे घालून असतात महिला. आपण गेल्या वर्षी ब्लॉग पण बनवलं होतं सेपरेट. त्या वर्षी डान्स वगैरे आहेत, तर आपण जाऊन बघूया ते. कारण की पालखी आपली चौकात पोहोचलेली आहे, तर जाऊया आणि बघूया. आपल्याबरोबर आपला अंश बंधू पण आहे, तर चला जाऊया. तर इथं आपल्या ताई आहेत आणि त्यांची सगळी महिला मंडळ. आता त्यांचा डान्स आहे इथं, आपल्या बहिणी आहे बघा. सो आता यांचा डान्स आहे, इथं आपण जरा डान्स वगैरे बघू आणि परत आपल्या वाटचालीला निघू. आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा परी लोभ वाढवा पाडव्याचा सण आता आराधी गुढी नव्या बरसात दिन सोडा मनातली आधी. तर मंडळी यात आपल्या बहिणी, तर यांनी मस्त डान्स केला होता. तर याच आपली परंपरा पूर्ण आपली म्हणजे जपून ठेवतात. सो धन्यवाद. मंडळी तिथे सर्व कार्यक्रम चालू आहेत. तर ही आमची जेटी. तर मी पहिल्यांदा एवढी भरती बघितली, म्हणजे पाणी आतमध्ये पर्यंतच असतो, एवढा बाहेर पर्यंतच पाणी बघितलं. तर त्यांना काय याचा विशेष आहे काय माहिती आहे का, जेव्हापासून म्हणजे चेहऱ्या देवाचा आपण गुढीपाडव्याला आपण हा उत्सव साजरा करतो, म्हणजे सत्यनारायणाची पूजा असते आणि एक देवाचंच लीला आहे. कारण की काय माहिती आहे का, पाणी भरती होती, पण याच दिवशी भरती एवढी होते का देवाच्या मंदिराच्या यापर्यंत पाणी येतं. एक वर्षी तर असं झालेलं का मंदिरात यायला आमचे जे सर्व कोली बांधव म्हणजे आमचे सगळं भाऊ मंडळी त्याही काय केलेलं माहितीये का, आपल्या त्या रोड पासून तर मंदिराच्या पर्यंत सर्वांच्या होड्या लावलेल्या, म्हणजे त्या होडीत चढून म्हणजे आपण होडीत हे करून पायी यायचो आणि एक दोन होड्या अशा ठेवलेल्या का मंदिरापर्यंत येण्या जाण्यासाठी. अच्छा अच्छा, म्हणजे एवढी भरती होती. भरती एवढी भरती म्हणजे मंदिराचं पूर्ण पाणी. पहिले इथं कसं जेटीचं काम झालं नव्हतं, नंतर जेटीचं काम केलं. तर बघू शकता तुम्ही किती पाणी आता मी प्रेशर नाही देते, एकदम फास्ट पाणी येतं आतमध्ये, म्हणजे बाहेर तर पूर्ण वरपर्यंत जाईल पाणी. तर पहिल्यांदाच मी एवढी भरती बघितली, त्यामुळे नानाला बोललो विचारू. तर धन्यवाद नाना माहिती दिल्याबद्दल. तर आता मस्त ऑर्केस्ट्रा आहे, तुम्ही बघू शकता. आता मस्त आपण ऑर्केस्ट्राचा आस्वाद घेऊया.
आमच्या मंडळातर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तर इथं आपले बंधूच बसलेत सगळे, आटपला आता सर्व प्रोग्राम. इथं आपले दादा वगैरे आणि इथं आपला सिद्धेश भाई यांनीच आपल्याला बोलवला. आणि इथं आपला आयुष भाई सध्या इनफॉर्म कॉमेंटेटर आहे. तर आपल्याला जायचं आहे आता, आपल्या भावाच्या इथे मॅच आहेत हेमंतमध्ये मित्रमंडळ. तर हा पण येतो, आपण पण जाणार आहोत. तर आता कसं इथून हा जेवला की आपण निघूया. आटपलंच बघा बघा. मंडळी आपलं तिकडचा प्रोग्राम संपलेला आहे. आता आपण आपल्या किरासमुद्रीच्या ग्राउंडवर, तर दत्तनगरमधला आपला मार्गो बॉयज मित्रमंडळ आहे, त्यांनी मॅच ठेवलं टुर्नामेंट आणि आज फायनलचा दिवस आहे. तर इथं आपला सचिन बंधू आहे, आपण आपल्या आयुष बंधू तुम्हाला बोललो तसा जे कॉमेंट्री चालू आहे ते कॉमेंट्री झाली की निघूया. इथं आपला सत्कार तुझा धन्यवाद मार्गो बॉयज मित्रमंडळ. तर आता इथं आपलीच आली ती सगळी दादा साहेब. इथे आपला सुधीर दादा वगैरे आहे, इथं मुंबई दादा, कुणाल भाई कुठे कुणाल भाई. तो आपण 25 मॅच बघूया आणि निघूया. मंडळी आपल्या क्रेन्समध्येच्या ग्राउंडवरून आपण आलो आपल्या शेतकरीच्या ग्राउंडवर, म्हणजे आपली जिथे जुनी शाळा आहे शेतकरी, खूप जुनी शाळा. आणि आपण पण इथे शिकलोय, आपलं बालपण गेलं इथे 4थी पर्यंत. पण ही खूप भारी शाळा होती. आपण इथून ट्रान्सफर झाला पण ही शाळा 1 नंबर होती. तर ही आपले बंधूच येतात, शुभम बंधू, तेजस बंधू. इथे आन्सर बंधू कुठे गेला आपला, त्यांचा हे काय रोजच चालू आहे. रोजा बिचारा भुका आहे, म्हणजे त्यांचा उपवास चालू आहे, तो काय पिऊ शकत नाही, खाऊ पण शकत नाही, त्यांचं खूप स्ट्रॉंग असतं. तर आपण आलो हेमस्मृती मित्रमंडळाची प्रीमियर लीग आहे, तिथे आलोय. त्याची मॅच चालू आहे. इथे आपला मंदार भाऊ पण खेळतोय. आणि इथं त्यांच्या मस्त स्टेज वगैरे अरेंजमेंट आहे. आणि इथं आपला आयुष बंधू पण आहे, निर्भय दादा पण आहे. तर चालू आहे मस्त टुर्नामेंट. मस्त उसाचा रस आपल्या शुभम बंधूने मागवला आपल्यासाठी. आपण उसा रसची जरा आस्वाद घेऊया. उन्हामध्ये खूप बरं वाटतं. सॉरी, आन्सरने दिलं काही. त्याचा रोज असा तरी त्याने आम्हाला जी थंड, म्हणजे त्याने आम्हाला भुका ठेवला नाही असा विषय. असा बंधू आपला चांगला आहे, खूप चांगला आहे. तर इथे आपले मंदार बंधू आलेले आहेत, हेमंत स्मृतीचे मेन खिलाडू मंदार. इथे बघा जरा, लाजू नका तुम्ही. आयुष गँग. तर आपल्याला बंधूंनी आपल्याला आमंत्रण केले, सो धन्यवाद बोलण्यासाठी. आणि याला सुद्धा कॉमेंट्रीचा माईक घेऊन फिरते बघा बघा. एकदम रिलॅक्स मध्ये कॉमेंट्री आहे. एकच परीक्षा आहे. घे ना कॉमेंट्रीचे 2 शब्द काहीतरी. तुझं म्हणणं काय का काहीतरी बोल ना चांगला, असं समजलं पाहिजे कॉमेंट्री चाललं. हेमस्मृती प्रीमियर लीग 2025 आहे. ए इथं बोल, इथं काय माझ्यासाठी नाही, तुझं तुझं तुझं. सर्वांची युट्यूबच्या प्रेक्षकांमध्ये सर्व संपूर्ण स्पर्धा ही लाईव्ह प्रसारित केली जाते. त्यामुळे घरी बसलेल्या प्रेक्षकांना सुद्धा स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी सुद्धा प्राप्त झालेली आहे. आणि सेमीफायनलच्या लढतीमध्ये आपण जातो. सेमीफायनलची लढत असेल हेमंत पाटीलचा संघ कृष्णा 11, तर दुसरीकडे असेल सचिन आठवलेचा संघ LP बॉयज. सेमीफायनलची लढत आहे आणि या लढतीनंतर मेगा फायनलचा सामना लढला जाईल. मेगा फायनल मध्ये
असेल तो म्हणजे आर्मी फायटर्स. त्या संघाने SPL 2024चा हंगाम जिंकला होता आणि यावेळेस सुद्धा फायनल मध्ये गेलेला आहे. परंतु दुसरा संघ कोणता असेल ते कळेल आपल्याला या सामन्यामधून आणि ते कळण्यासाठी या सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हो बघितलं का कसं मंडळी इथं टेस्ट क्रिकेट चालू आहे. तुम्ही स्लिपला पोरं बघा किती अर्धी टीम तर इथंच उभी आहे मला तर वाटतंय. एवढी स्लिप अर्धी टीम इथंच आहे ग्राउंड मध्ये गाडी परला बघा स्लिपरला 1 2 3 4 5 6 7 अर्धी टीम इथंच आहे. इथे आपले सगळे बंधूच आहेत. बंधूच सगळे इथे आपले काय आपलं RSPL चे अध्यक्ष तेच अध्यक्ष आहे महेश दादा ठाकूर. कसं वाटतं तुम्हाला आयोजन? आम्ही नवशेचे प्रेक्षक आहे. आम्ही फक्त बघायला आलो.